नमस्कार, काय कसे आहात? आता हा प्रश्न मी का विचारला तर हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण ज्येष्ठ नागरिक असणार आहे किंवा ऑदरही बघत असेल। आणि ज्येष्ठ नागरिक म्हटलं की भरपूर असे शारीरिक आणि मानसिक प्रॉब्लेम असतात आणि याच प्रॉब्लेमला थोडासा आधार म्हणून आपल्या केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी 2024 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही सरकारी सवलती दिल्या आहेत। मित्रांनो, आपल्या भारतामध्ये याआधी ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारचे लाभ दिले आहेत, परंतु आता सुद्धा केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना अनेक अशा सवलती दिल्या आहेत, ज्यामुळे ज्येष्ठांचा आर्थिक बोजा कमी होण्यास तसेच त्यांना जीवन जगणे सोपे होते। तर हेच लाभ कोणकोणते आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। तर ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती लाभ समजून घेतले तरच त्यांचा उपयोग करणे शक्य होईल। सरकारच्या या योजनांचा किंवा लाभांचा उपयोग केला तर कोणत्याही आर्थिक स्थितीतील ज्येष्ठांचे जगणे सुसह्य व सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी होईल, यात शंकाच नाही। तर मित्रांनो, हे कोणकोणते लाभ असणार आहेत की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या केंद्र सरकारने 2024 मध्ये सुरू केले आहेत, आपण पाहूयात। तर मित्रांनो, 2024 मध्ये केंद्र सरकारने वृद्ध नागरिकांसाठीच म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे सीनियर सिटीजनसाठी काही सवलती दिल्या आहेत। त्यामधील पहिली सवलत आहे ती म्हणजे कराचे प्रमाण कमी ठेवले आहे। तर कराचे प्रमाण किती कमी ठेवले आहे व कसे कमी ठेवण्यात आले आहे, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी किती प्रमाणात कर लाभ हा ठेवला आहे तेच आपण पाहूयात। मित्रांनो, आर्थिक बोजा कमी करण्यासाठी कर कमी ठेवण्यात आलेले आहेत। वार्षिक 3 लाख पर्यंतचे उत्पन्न करमुक्त, तसेच 80 वर्षावरील अतिज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षिक 5 लाख रुपयांचे उत्पन्न हे करमुक्त राहणार आहे 2024 मध्ये। त्यानंतर प्राप्तिकर कलम 80D अंतर्गत आरोग्य विम्याच्या 30,000 रुपये प्रीमियमसाठी कर सवलत ही ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे। मित्रांनो, तसेच दुर्धर आजारांसाठी झुंज देत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायदा कलम 80D अंतर्गत 60,000 रुपयांपर्यंत, तर अतिज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच सुपर सिनियर सिटीजनना 80,000 रुपयांपर्यंतचे कर वजावट मिळणार आहे। तर ही आहे कर सवलत 2024 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे। मित्रांनो, यातील काही सवलती आधीपासूनच आहेत तर काही आत्ता लागू झाल्या आहेत। यानंतर दुसरी सवलत ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे ते म्हणजे प्रवास सवलत। आता विविध प्रकारच्या प्रवास सवलती ज्येष्ठ नागरिकांना याआधी दिल्या आहेत आणि इथून पुढेही दिल्या जाणार आहेत। तर या कोणत्या असणार आहेत ते आपण पाहूयात। विविध प्रवासी साधनांच्या तिकिटांच्या शुल्कात सवलत, म्हणजेच प्रथमतः विमान प्रवासामध्ये कोणती सवलत मिळणार आहे हे आपण पाहूयात। मित्रांनो, एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केल्यास तुम्हाला 60 वर्षावरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना इकॉनॉमी शुल्कात देशांतर्गत प्रवासासाठी 50% सवलत ही दिली जाणार आहे। त्यानंतर रेल्वे प्रवासामध्ये किती सवलत मिळणार आहे ती पाहूया। त्यामध्ये 60 वर्षावरील ज्येष्ठ पुरुषांना व 58 वर्षावरील ज्येष्ठ महिलांना तिकीट शुल्कात अनुक्रमे 40 व 50% सवलत ही मेल असेल, एक्सप्रेस असेल, राजधानी असेल, शताब्दी तसेच जनशताब्दी व दुरंतो गाड्यांच्या सर्व श्रेणीसाठी आहे। मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल, रेल्वेमध्ये ठराविक रेल्वेसाठीच तुम्हाला ही सवलत मिळणार आहे। त्यानंतर पुढची म्हणजे प्रवासी सवलत, ती म्हणजे बस प्रवास सवलत। याआधी तुम्हाला दिले आहे, इथून पुढेही दिले जाणार आहे। काही महानगरपालिका व राज्य सरकारने बस प्रवासासाठी तिकीट शुल्कात ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात, तसेच बसमध्ये काही आसनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवलेली असतात। यानंतर पुढचा सवलत 2024 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना केंद्र सरकारकडून मिळालेले आहे ती म्हणजे विविध योजनाही सुरू केल्या आहेत। तर या योजना कोणत्या असणार आहेत तेच आपण पाहूया। त्यामध्ये नॅशनल इन्शुरन्सने 60 ते 80 वर्ष वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसी देऊ केली आहे। या अंतर्गत रुग्णालयातील उपचारांसाठी 1 लाख तर दुर्धर आजारांसाठी 2 लाख रुपये विमाही दिला जाणार आहे।
याआधी ही सवलत होती, इथून पुढे ही सवलत अशीच लागू राहणार आहे. त्यानंतर LICने वरिष्ठ पेन्शन विमा योजना सुरू केली आहे. आता LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्सने वरिष्ठ पेन्शन विमा योजना सुरू केली आहे. यामध्ये 10 वर्ष कालावधीसाठी 8% परताव्याच्या हमीसह ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जाते. या योजनांमध्ये कमाल 7.5 लाख रुपये गुंतवता येतात. यामध्ये दर महिना, दर तिमाही तसेच दर 6माही किंवा वार्षिक अवकाशाने पेन्शन ही घेता येते. त्यानंतर पुढचा लाभ आहे 2024 मध्ये केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच वृद्ध व्यक्तींना दिला आहे, तो म्हणजे अधिक व्याजदर. तुम्हाला अधिक व्याजदर ॲज कम्पेअर टू अदर म्हणजे जनरल सिटीजनपेक्षा सिनियर सिटीजनला हे अधिक व्याजदर दिले आहेत. ते कसे आहेत ते पाहूया. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर अधिक आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही 60 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीतर तुम्हाला 8.4% व्याज हे मिळणार आहे. सर्व बँकांतून मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 0.5% व्याज अधिक मिळणार आहे ॲज कम्पेअर टू जनरल सिटीजनपेक्षा. आता ही 0.5% व्याज ही मी कमीत कमी किंमत सांगितली, परंतु जास्तीत जास्त जर असेल तर तुम्हाला यापेक्षाही जास्त व्याजदर हे मिळणार आहे जनरल सिटीजनपेक्षा. त्यानंतर पुढची सवलत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने 2024 मध्ये लागू केली आहे, ती म्हणजे काही बिलांवरही कमी शुल्क दिला जाणार आहे. ज्येष्ठांसाठी मित्रांनो टेलिफोन बिलांवर अनुदान दिले जाणार आहे. तसेच BSNLची 65 वर्षावरील नागरिकांची टेलिफोन नोंदणी प्राधान्याने केली जाते. त्यांच्याकडून नोंदणी शुल्क घेतला जात नाही. ही सवलत याआधीही लागू होती, इथून पुढेही अशीच लागू राहणार आहे. तसेच पुढची सवलत असणार आहे की ज्येष्ठ नागरिकांना अन्य शुल्कात ही सवलती दिल्या जाणार आहेत. त्या कोणकोणत्या असणार आहेत, यावरील इतर सोडून पुढच्या कोणत्या अन्य सवलती आहेत की ज्येष्ठ नागरिकांना 2024 मध्ये लागू केल्या आहेत. त्यामध्ये बँका, रुग्णालये इत्यादींकडून ज्येष्ठ नागरिकांना विशेष भत्ते दिले आहेत. मित्रांनो, रुग्णालये व दवाखाने येथे रुग्ण नोंदणीसाठी तसेच वैद्यकीय चाचणीसाठी ज्येष्ठ नागरिकांना वेगळी रांग दिली जाणार आहे. न्यायालयीन प्रकरणे निकालात काढावीत अशी विनंती न्यायालयाकडे जेव्हा ज्येष्ठ नागरिक एखादा पत्र लिहून करेल तेव्हा त्यांना सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी दिली जाईल. ज्येष्ठ नागरिकांना पोलीस पडताळणी झाल्यानंतर लगेचच पासपोर्ट हा मिळणार आहे. तुम्हाला माहीत आहे पासपोर्टसाठी वेटिंगवर थांबावं लागतं. तसंच ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत खूप चांगली आहे, लगेचच त्यांना पासपोर्ट हा मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक चांगली सवलत ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकांमध्येही वेगळी रांग केली जाणार आहे. मित्रांनो, अनेक बँकांतून ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष खाते असते. या खात्यांतर्गत ज्येष्ठ नागरिक कार्ड देणे, प्राधान्याने सेवा देणे अशा सुविधा पुरवल्या जातात. तर मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की वरील हे सर्व जे लाभ आहेत किंवा ज्या सवलती आहेत ज्या केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना 2024 मध्ये दिल्या जाणार आहेत. आता तुम्ही म्हणाल या तर आधीपासून होत्या, यातील काही सवलती आधीपासून होत्या, परंतु काही सवलती नवीन ह्या लागू केल्या आहेत 2024 मध्ये. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांना अजूनही या सवलती माहीत नसतात. मित्रांनो, नक्की तुम्हीही जर एक जनरल नागरिक असाल तर तुम्ही तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच इन्फॉर्मेटिव्ह गव्हर्नमेंट टिप्स आपल्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे हॅपी अँड हेल्दी.